बारामती लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप युतीतर्फे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। मात्र त्याने कमळ चिन्हावर लढावे यासाठी युतीचे नेते आग्रही आहेत। या संदर्भात निर्णय घेण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार आहे। आघाडी आणि युती छोट्या पक्षांना गृहीत धरीत असल्याने नाराज असलेले महादेव जानकर राजू शेट्टी यांचे चौथी आघाडी स्थापन करण्याचे घाट होते। मात्र नुकतीच महादेव जानकर यांनी युतीलाच पसंती दिली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्रमाण निर्णायक आहे। राष्ट्रवादीने या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। याच मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून नवनाथ पडळकर रिंगणात उतरत आहेत। पडळकर हे जानकर यांच्याप्रमाणे धनगर समाजाचे आहेत, त्यामुळे धनगर समाजाची मध्ये विभागली जाण्याची शक्यता आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना काट्याची टक्कर दिली होती। अवघ्या 50,000 इतक्या मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या। आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील सदस्याला मिळालेले हे सर्वात कमी मताधिक्य आहे। सुप्रिया सुळे आणि नवनाथ पडळकर यांच्या उमेदवारीमुळे जानकर यांचा त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निभाव लागणार नाही, अशीच भीती युतीला आहे। महादेव जानकर हे आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत। अलीकडेच सांगली येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जमिनी विका पण तालुक्यात पक्षाचे ऑफिस काढा अशा सूचना जानकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या। अशा परिस्थितीत जानकर कमळ चिन्हावर लढण्यासाठी तयार होतील हा औत्सुक्याचा विषय आहे।